नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर गुणोत्तर आणि प्रमाण रेशो आणि प्रपोर्शनच्या चौथ्या क्लासमध्ये या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। फर्स्ट क्लास सेकंड क्लासमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट मूलभूत संकल्पनांच्या संदर्भात, तथ्यांच्या संदर्भात, प्रॉपर्टीच्या संदर्भात अध्ययन केल्याच्या नंतर क्लास नंबर 3 मध्ये आपण पोलीस भरतीच्या 2023च्या PYQ ला सुरुवात केलेली होती आणि त्याच्यामध्ये 15 प्रश्नांचा समावेश होता। सर्व 15 प्रश्न आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत आणि आज त्याच्या पुढील प्रश्नांना सुरुवात करायची आहे। ईच अँड एव्हरी क्वेश्चन, प्रत्येक प्रश्न हा डिफरंट वेगळ्या टाईपचा असणार आहे। काही ना काही त्याच्यामध्ये नाविन्य असल्याशिवाय आपण त्या प्रश्नांचा समावेश या ठिकाणी केलेला नाहीये। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या फर्स्ट क्वेश्चनला। गुणोत्तर आणि प्रमाण। आय होप सर्व बेसिक कॉन्सेप्ट जे सांगितलेले होत्या, मूलभूत संकल्पना सांगितलेल्या होत्या त्या व्यवस्थित अभ्यासलेल्या असतील। तर आज काही क्वेश्चन्स आपण रिपीट होतील, ज्याच्यामध्ये ना नवीन काहीतरी कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत। क्वेश्चन सॉल्व्हिंगची वेगळी मेथड बघणार आहोत। तर पर्याप्त असेल त्या ठिकाणी क्वेश्चन रिपीट केलेला आहे आणि ज्या ठिकाणी आवश्यकता नाहीये त्या ठिकाणी कुठलाही बेसिक लेवलचा क्वेश्चन रिपीट आपण केलेला नाही। या ठिकाणी 15 क्वेश्चन आपले पूर्ण झालेले होते। 16वा क्वेश्चन आपल्याला आज बघायचा आहे। तर फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी सुरुवात करूयात। मीना आणि टीना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 50-9 आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज 42 वर्ष असल्यास मीनाचे आजपासून पुढे 5 वर्षांनी वय खालीलपैकी किती असेल? वेगळ्या मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो। मी सांगितलेलं होतं तुम्हाला, अगोदर आपण डिस्कस केलेलं आहे काय की मीना आणि टीना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 50-9 आहे। इनिशियलचा वापर करू। मीना इज टू टीना यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 50-9 आहे। 50-9 असेल तर सरळ सरळ आपण म्हणू शकतो मीनाचं वय जे आहे ते 5च्या पटीत आहे आणि टीनाचं वय जे आहे कितीच्या पटीत आहे? 9च्या पटीत आहे। यांनाच 5x आणि 9x असं व्हॅल्यू घेत असतो आणि फर्स्ट लेक्चर सेकंड लेक्चर मध्ये सांगितलं होतं या व्हॅल्यू 5x आणि 9xच का बरं घ्यायचे असतात। आणि पुढे काय सांगितलं? आणि त्यांच्या वयाची बेरीज 42 वर्ष आहे। या ठिकाणी या दोघांची ऍडिशन इज इक्वल टू 42 केल्यानंतर सरळ सरळ x ची व्हॅल्यू तर निघतेच या ठिकाणी। त्याच्या व्यतिरिक्त दुसरी मेथड काय? चला पहिली मेथड आपण या ठिकाणी यूज करू। 5x आणि 9x दोघांच्या वयाची बेरीज किती आहे म्हणून सांगितले? 42 वर्ष असं सांगितलं आपल्याला। 42 years। 9 अधिक 5 बरोबर 14x। 14x बरोबर जर 42 असतील तर आपल्याला हे गुणोत्तर म्हणजे एकक आहेत। मीनाचं वय 5 एकक आहे, टीनाचं वय 9 एकक आहे। तर एका एककाची म्हणजे एका x ची किंमत काढायची। 14×42 x बरोबर किती आले? 3 आलेला आहे। तर आपला टार्गेट काय होतं या ठिकाणी? मीनाचे आजपासून पुढे 5 वर्षांनी वय खालीलपैकी किती असेल असं विचारलेलं होतं। चलो तर मीनाचं वय किती असेल? आज रोजी तिचं वय आहे या ठिकाणी 5x 5 15 वर्ष आणि आणखीन 5 वर्षानंतर किती असेल? ते 20 वर्ष असेल। तर ऑप्शन नंबर 4 जो आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा योग्य उत्तर असेल। या ठिकाणी मीना इज इक्वल टू किती लिहितो मी या ठिकाणी? 5x म्हणजे किती? 5 गुणिले x ची किंमत 3 आणि ते किती आलं? 15। बट हे मीनाचं आजचं वय आहे, आपल्याला कधीच विचारले? 5 वर्षानंतरचं वय विचारलं होतं, दॅट इज 20 हे उत्तर बरोबर असेल। मात्र या ठिकाणी मी काय सांगतोय, मीनाचं वय हे ऍडिशन वगैरे x ची व्हॅल्यू वगैरे काढायची आवश्यकता नाहीये। कसं? मीनाचं वय किती होतं मला सांगा? मीनाचं वय हे आज रोजी 5च्या पटीत आहे। 5च्या पटीत काय असेल? 5 असेल, 10 असेल, 15 असेल, 20 असेल, 25 असेल, कितीही असेल। ज्या व्यक्तीचं वय 5च्या पटीत आहे त्या व्यक्तीचं वय आणखीन 5 वर्षानंतर कितीच्या पटीत असेल? 5च्याच पटीत असेल। तर 5 वर्षानंतरचं वय या ठिकाणी दिलेलं होतं। 16 हे 5च्या पटीत असेल का? नाही। 27 हे 5च्या पटीत आहे का? नाही। 12 नाही। 20 हे काय आहे? 5च्या पटीत आहे। म्हणून सुद्धा आन्सर या ठिकाणी डायरेक्ट इथून कुठं? इथून इथं आणि इथून डायरेक्ट आपण ऑप्शन वरती पोहोचून पर्यायाचं उत्तर अचूक सांगू शकतो। नागपूर ग्रामीण पोलीस 2023 ला विचारलेला क्वेश्चन आहे। इक्वेशन तयार करून सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह होईल, बट पेपरमध्ये इक्वेशन तयार करणं आपण सहसा टाळतो। कमीत कमी वेळेमध्ये ना कोणत्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह होईल याच्यावरती आपण विचार करतो आणि त्यासाठी या ठिकाणी आपल्याला हे सगळं माहिती असेल तर ही बेसिक अंडरस्टँडिंग नुसार क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो। ही समज विकसित होते जर तुमचं मूलभूत संकल्पना क्लिअर झालेल्या असतील तर। चलो क्वेश्चन या ठिकाणी क्वेश्चन नंबर 17। रमेश व सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे। आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? 4:5 दिलेलं आहे। आणखीन 6 वर्षांनी ते 6:7 होईल, तर रमेशचे आजचे वय किती वर्ष आहे? या टाईपच्या क्वेश्चनला म्हणजे एक गुणोत्तर दिलेलं आहे, आणखीन काही वर्षानंतर
दुसरं गुणोत्तर दिलेलं आहे. तर गुणोत्तर नेहमी चेंज होत असतं. जसं की समजा या ठिकाणी दोन व्यक्ती आहेत, एका व्यक्तीचं वय आहे 20 वर्ष, दुसऱ्या व्यक्तीचं वय आहे किती 30 वर्ष. ओके, चलो, तर गुणोत्तर किती होतं यांचं 2:3 होतं. गुणोत्तर किती आहे 2:3. 5 वर्षानंतर आपण काय केलं, पहिल्या व्यक्तीचं वय 25 वर्ष झालं, दुसऱ्या व्यक्तीचं वय किती झालं 35 वर्ष झालं. आणि आता जर आपण गुणोत्तर काढला 5 5 25, 5 7 35, म्हणजेच एखाद्या संख्येमध्ये समान अंक मिळवल्याच्या नंतर गुणोत्तर जे आहे, गुणोत्तर आधी सारखं राहत नाही, तर ते काय होत असतं, बदलत असतं. तर हा डिफरन्स लक्षात घेऊनच आपल्याला काय करायचं आहे, एक गुणोत्तराची किंमत काढायची आहे. मी मांडणी करून व्यवस्थित दाखवतो. क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितले रमेश आणि सुरेश. ओके, ती ऍड येते ना एक रमेश आणि सुरेशची 5 स्टारची. चलो, त्याच्यामधल्या सारखं दोन व्यक्ती आहेत, कोण कोण, रमेश आणि सुरेश. रमेश आहे आणि हा कोण आहे, सुरेश आहे. रमेश आणि सुरेश यांच्या वयाचं गुणोत्तर, आजचं गुणोत्तर किती दिलेलं आहे 4:5 एवढं दिलेलं आहे आपल्याला. काय दिलेलं आहे 4:5. या टाईपचा एक क्वेश्चन आहे ना, मागच्या लेक्चरमध्ये आपण घेतलेला आहे. आणखीन 6 वर्षांनी ते किती होईल 6:7 होईल. किती होतं 6:7 होतं. असं गुणोत्तर दिलेलं असेल वेगवेगळं आणि त्यांच्यामध्ये फरक असेल तर काय करायचं होतं, 4 आणि 6 मधला फरक किती येतो 2 येतो. 5 आणि 7 मधला फरक किती येतो 2 येतो. फरक जर सारखा येत असेल तर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला काहीही अडचण नाही. 4 आणि 6 मधला फरक 2, 5 आणि 7 मधला फरक किती आहे 2च आहे. बट हे 2 जे फरक आहे हे गुणोत्तराची व्हॅल्यू आहे. ओके, तर हे किती आहे म्हणले, फरक ऍक्च्युअल मध्ये किती वर्षाचं सांगितलं होतं 6 वर्षाचं सांगितलं होतं. किती 6 वर्षे सांगितले होते. म्हणजेच 2 एकक. ओके, 2 एकक म्हणजे किती, 2 x ची किंमत किती आहे 6 आहे, तर x ची किंमत किती होते 3 होते. x बरोबर किती होतं 3 होतं. मग रमेशचं आजचं वय किती आहे, रमेशचे आजचे वय किती आहे 4x आहे. सुरेशचं आजचं वय किती आहे 5x आहे. 6 वर्षानंतर रमेशचं वय किती आहे 6x आहे. 6 वर्षानंतरचं रमेशचं वय 6x आहे आणि सुरेशचं वय किती आहे 7x आहे. सुरेश बरोबर 7x. आपल्याला काय विचारले, तर रमेशचे आजचे वय किती वर्ष आहे. रमेश कुठे आहे या ठिकाणी, रमेशचं आजचं वय किती आहे 4x आहे, तर 4 त्रिकम 12 वर्ष. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय असेल अचूक उत्तर असेल. या ठिकाणी दिलेल्या सर्व गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत का हे सांगा. पुणे लोहमार पोलीस 2023 चा क्वेश्चन आहे. मी परत एकदा रिपीट करतोय. या ठिकाणी आपण काय काय बघितलं, रमेश आणि सुरेशचं या ठिकाणी गुणोत्तर दिलं होतं. गुणोत्तर किती दिलं होतं 4:5. 6 वर्षानंतर ते गुणोत्तर किती झालं 6:7. टार्गेट काय आहे, हे दोन्ही गुणोत्तर लिहून घेतल्याच्या नंतर यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो समान आहे का. समान असेल तर या ठिकाणी विचारच करायचा नाही, 2x ची व्हॅल्यू 6 वर्ष लिहून टाकायची, कारण अंतर किती आहे दोन्ही गुणोत्तरामधला 6 वर्षाचा अंतर होता. ओके, या ठिकाणी. आणि जर फरक सारखा येत नसेल तर काय करायचंय, तर ते त्या टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपण बघू. काल आपण बघितलं होतं. तर 2x बरोबर किती घेतलं आपण 6, तर x ची किंमत किती आली 3. आता x ची किंमत 3 आली, तर गुणोत्तर किती आहे रमेश आणि सुरेशचं आजचं गुणोत्तर, त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 4:5 होतं. तर रमेशचं वय 4x, सुरेशचं वय 5x. रमेशचं विचारलं म्हणून 4 त्रिकम 12 केलं आपण, x ची व्हॅल्यू 3 आहे. सुरेशचं विचारलं असतं तर 5 त्रिक 15 केलं असतं. 6 वर्षानंतरचं वय विचारलं असतं तरी सुद्धा आपण सांगितलं असतं. ऑप्शन नंबर फर्स्ट या ठिकाणी काय आहे बरोबर उत्तर आहे. चलो, क्लिअर आहे सगळ्यांचे. या ठिकाणी अडचण येत असेल, समजत नसेल, काही कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आहे ना कमेंट सेक्शन मध्ये ना विचारत चला. आणि क्वेश्चन जर माझ्या अगोदर तुम्हाला सॉल्व्ह करता येत असतील, इनफ प्रॅक्टिस झालेली असेल, तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर तुम्ही द्यायला हरकत नाही. 3 भावांच्या आजच्या वयाची बेरीज 42 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होतं 1, 2, 3 असे होते. तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती. चला, 3 लहान भाऊ आहेत. 3 लहान भाऊ कोण कोण असतील, तिन्ही भावांची नावं ठेवतो आपण. हा आहे ए, हा आहे बी आणि हा आहे सी. या तिघांच्या वयाची बेरीज किती आहे 42 वर्ष आहे. आज रोजी किती आहे 42 वर्ष. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं 1, 2, 3 होतं. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती 42 वर्ष आहे एकूणच. प्रत्येकाचं वय किती आहे आपल्याला माहिती नाही, मात्र 10 वर्षापूर्वी याचं वय 10 ने कमी असेल. आज किती असेल ते 10 ने कमी असेल. बीचं पण 10 ने कमी असेल. सीचं पण वय किती असेल 10 ने कमी असेल. तर 10 वर्षापूर्वी त्यांची जी बेरीज होती वयाची, तर ती 30 ने कमी होईल 42 मधून. किती ना 30 ने कमी होते, तर त्यांची बेरीज किती येते
12. ओके, 10 वर्षापूर्वी बेरीज किती येते? बेरीज येते 42 करू आपण. 42 वजा 30. 30 का बरं केलं लक्षात आले? 10 ने कमी होईल, याचं पण वय 10 ने कमी होईल, याचं पण वय 10 ने कमी होईल, तर त्यावेळेस किती येतं ते 12 येतं. गुणोत्तर किती सांगितलं आपल्याला? एकाच 2 असतील तर सगळ्यात लहान भावाचं वय x, दुसऱ्या भावाचं वय 2x, तिसऱ्या भावाचं वय 3x, बरोबर किती आहे? 12. या सगळ्यांची बेरीज होती किती? 6x बरोबर 12. तर x बरोबर किती आलं? साइन 2 12. x ची व्हॅल्यू किती आली? 2. आपल्याला टार्गेट काय विचारलेलं आहे व्यवस्थित लक्ष व्हायचं. तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती? सर्वात लहान भावाचं आजचं वय किती? सर्वात लहान भावाचं वय जे आहे x वर्ष होतं. किती? x वर्ष होतं. हे या ठिकाणी सगळ्यात लहान, हा मधवा आहे, हा सगळ्यात मोठा आहे. मात्र आपल्याला कधीच विचारलंय आजचं, हे कधीचं गुणोत्तर आहे? 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर. 10 वर्षापूर्वी x घेतलं होतं, मधव्याचं 2x घेतलं होतं, सगळ्यात मोठ्याचं 3x घेतलं होतं. म्हणून हे जे वय आहे 2, हे 10 वर्षापूर्वी आहे. 10 वर्षानंतर ते किती होईल? +10 होईल. किती होतं? 12 वर्ष होतं. ओके, पुणे शहर पोलीस 2023 चा क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं काय आहे? आन्सर आहे. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. एका वर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत राधाचा क्रमांक 32वा आहे. तिच्या खाली 10व्या क्रमांकावर रमा आहे. रमा ही उत्तीर्णांच्या यादीत खालून 44वी आहे. वर्गातील उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुणोत्तर 5:1 आहे. तर एकूण विद्यार्थी किती? असा क्वेश्चन आहे. मीरा भाईंदर पोलीस 2023 चा क्वेश्चन आहे. ओके, चलो ऑप्शन दिलेले आहेत या ठिकाणी आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला एक रिझनिंग मध्ये चॅप्टर आहे सिटिंग अरेंजमेंट. ओके, आणखीन एक आहे रांगेतील स्थान काढत असताना, त्याचा क्रमांक काढत असताना डावीकडून उजवीकडून पुढून पाठीमागून वरून खालून कितवा क्रमांक आहे. या सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट या 2 चॅप्टर मध्ये आहे ना आपण स्टडी करत असतो. त्याचं पूर्वज्ञान असल्याशिवाय क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. आणि खूप अवघड गोष्टी नाहीत, सिंपल गोष्टी आहेत. एका वर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत राधाचा क्रमांक कितवा आहे? 32वा आहे. तर राधा कितवी आहे या ठिकाणी? राधाला राधाचा क्रमांक देऊन टाकू. राधा आहे कितवी? 32वी. राधाच्या अगोदर 31 आहे, तर राधाचा क्रमांक कितवा? 32वा. तिच्या खाली 10व्या क्रमांकावर रमा आहे. 32 मध्ये 10 मिळवल्याच्या नंतर किती होतात? 42 होतात. तर रमाचा समोरून क्रमांक कितवा झाला? 42वा झाला. ओके, रांगेतील एकूण विद्यार्थी किती आहेत हे शोधण्यासाठी नेहमी एका व्यक्तीचं पुढून आणि पाठीमागून किंवा उजवीकडून किंवा डावीकडून दोन्ही क्रमांक माहिती पाहिजे. रमाचा क्रमांक समोरून कितवा आहे? 42वा. हा दिलेला नव्हता जो की आपण काढलेला आहे. मात्र रमा ही उत्तीर्णांच्या यादीत खालून कितवी होती? 44वी. खालून क्रमांक कितवा? हा वरून क्रमांक कितवा आहे? 42वा. हा खालून क्रमांक कितवा आहे? 44वा. याचा अर्थ रमाच्या नंतर किती विद्यार्थी? 43 आहेत. 42 अधिक 44 वजा 1 केल्याच्या नंतर आन्सर निघेल 42 अधिक 44 किती होतात? 4 आणि 2 6, 4 आणि 4 8, 86 वजा 1 केलं किती आले? 85 आले. तर रांगेतील एकूण विद्यार्थी म्हणजेच उत्तीर्ण विद्यार्थी आहेत. उत्तीर्णांच्या यादीत खालून 44वी आहे. उत्तीर्ण थांबलेले, उत्तीर्णांमध्ये पहिला दुसरा तिसरा असा क्रमांक आहे. 32व्या क्रमांकावरती राधा आहे. त्याच्या पुढे 10व्या क्रमांकावरती रमा आहे जी की 42वा क्रमांक आहे. हिचा समोरून 42 आणि पाठीमागून कितवा? 44वा. मग 42 अधिक 44 86 वजा 1 काढलं. रांगेतील एकूण विद्यार्थी किती निघाले? 85 निघाले. आता काय सांगितलंय की उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुणोत्तर किती आहे? 5:1 आहे. किती आहे? 5:1. तर पास इज टू फेलचं गुणोत्तर किती दिलंय? पास इज टू फेलचं गुणोत्तर दिलेलं आहे 5:1. तर पास असलेले 5x असतील, फेल असलेले फक्त x असतील. तर पास इज इक्वल टू 5x. ओके, आणि पास विद्यार्थी किती आहेत? आपल्याला आपण काढलं होतं 85. ओके, 85 बरोबर 5x. तर 5 ने भाग दे. 5 1 5, 17 5 85, 16 85 होतं ना. तर x ची किंमत किती आली? 17. ओके, तर फेल असलेले किती आहेत? p जर 5x असतील तर फेल झालेले x आहेत फक्त. म्हणून या ठिकाणी एकूण विद्यार्थी किती आहेत असं विचारले. तर हे 17 आणि हे किती? 85. 17 आणि 85 डायरेक्ट 17 सक्की दुग्गदर्श या ठिकाणी 102. हा मीरा भाईंदर पोलीस 2023 या ठिकाणी सटीक उत्तर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ.
क्वेश्चन नंबर 20, महेशच्या मासिक खर्चाचे त्याच्या मासिक उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 3:5 आहे. त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या किती टक्के आहे हे शोधायचं आहे. पर्सेंटेजचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. 30 सेकंद मी देतो. क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ओके, चलो फास्ट, लवकर सॉल्व्ह करायचं आहे. अवघड नाहीये. काल आपण नफा आणि तोटाचा एक क्वेश्चन घेतला होता टक्केवारीमध्येच. ओके, खरेदी किंमत आणि विक्री किंमतचं गुणोत्तर 20:23 आहे असं बघितलं होतं पण क्वेश्चन. झालंय सगळ्यांचं. चलो आता याच्यामध्ये काय उत्पन्न आणि खर्च असं दिलेलं आहे. ओके, स्टॉप. उत्पन्न आणि खर्च दिलेला आहे. काय म्हणलं आपल्याला, खर्चाचे त्याच्या मासिक उत्पन्नाशी. हा एक खर्च, ओके, आणि हा उत्पन्न. खर्च आणि उत्पन्नाचं गुणोत्तर किती दिले, 3:5. तर आपल्याला काय विचारलंय, त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या किती टक्के आहे. तर खर्च 3 रुपये आहे, उत्पन्न 5 रुपये असताना, बरोबर आहे, असंच लिहितो. गुणोत्तराला असं 3/5 लिहिता येतं. आता हेच काय करायचं आहे, 5 रुपये उत्पन्न होतं, त्यापैकी 3 रुपये खर्चले, तर हे किती टक्के होतात. मग 5 पैकी 3 किती टक्के होतात, याला कशानं गुणायचं आहे आपण, 100ने. फ्रॅक्शन पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट होतो. 5 × 5, 5 × 2 = 10, 20 × 3 किती होतात, 60. तर आन्सर किती आला, 60%. मीरा भाईंदर पोलीस 2023. इझी लेवलचे आहेत. ओके, आता या ठिकाणी असे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना फक्त गुणोत्तर प्रमाणे येऊन चालत नाही, किंवा फक्त नफा तोटा, खरेदी किंमत, विक्री किंमत किंवा उत्पन्न वगैरे येऊन चालत नाही. आपण काय केलं या ठिकाणी, ओके, नोट्समध्ये ठेवायचं आहे ना, तुम्हाला पीडीएफच्या फॉर्ममध्ये मी सेंड करणार आहे. ओके, चलो, इझी लेवलचा क्वेश्चन होता, त्यासाठी तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेला होता. क्वेश्चन नंबर 21 मध्ये काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, क्वेश्चन व्यवस्थित. आणि नेहमी आहे ना, पुरेसा वेळ दिलेला आहे पेपरमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. तर मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये आहे ना, आउट ऑफ मार्क्स तुम्हाला 100% पडतील. क्वेश्चन व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय कधीही ऑप्शनकडे वळायचं नाही, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. ओके, वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्ष आहे. आता या ठिकाणी सरासरीला इन्क्लूड केले त्यांनी. सरासरी किती आहे, 40 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:3 आहे. वडिलांचे वय किती असेल, वडील व मुलाच्या वयाची बेरीज दिली असती तर सोपं झालं असतं, बट सरासरी दिलेला आहे. सरासरीचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, सरासरी बरोबर इथे काय असतं, एकूण प्राप्तांकाची बेरीज. मी शॉर्ट मध्ये लिहितो, एकूण बेरीज असते आणि इथं एकूण संख्या किती असतात तेवढं लिहायचं असतं. मला सांगा आता संख्या कोणत्या कोणत्या, वडिलांचं वय आणि मुलाचं वय, 2 व्यक्ती तर संख्या किती झाल्या, 2. तर सरासरी किती दिली आपल्याला, त्यांची 40 दिलेली आहे. ओके, एकूण बेरीज म्हणजे या ठिकाणी अर्थ काय घ्यायचा, वडील आणि मुलगा दोघच तर आहेत, वडील आणि मुलगा यांच्या वयाची एकूण बेरीज किती असेल, 40 × 2 = 80 होते. तर बेरीज किती झाली, बेरीज हे समजतंय, बेसिक आहे. हा भागाकारातला 2 इकडे जाईल, 40 × 2 80 होईल. किती दिलेला आहे, 80 दिलेला आहे. चलो, तर त्याच्यानंतर गुणोत्तर किती सांगितलंय, वडील आणि मुलाचं गुणोत्तर. ओके, फादर इज टू सन किती दिलेलं आहे, 13:3 दिलेला आहे. ओके, तर फादर बरोबर घ्यायचं आहे किती, 13x. ओके, सन बरोबर घ्यायचं आहे किती, 3x. तर बेरीज किती दिली आहे, 80. तर पुढं असं सॉल्व्ह करू शकतो आपण, इक्वेशन असा तयार होतो, 13x अधिक मेरा x 3x बरोबर किती आहे, 80. 16x बरोबर किती, 80. तर 16ने भाग द्या, 16 × 16, 16 × 80. x बरोबर व्हॅल्यू किती आली, 5. याच्यानंतर काहीही विचारू द्या, गुणोत्तराचं एक एकक बरोबर किंमत किती आली आहे हे आल्याच्या नंतर आहे ना, कुठलाही क्वेश्चन असेल, पुढे कंडिशन काही असेल, वडिलांचे वय किती असेल असं विचारले तर तुम्ही उत्तर देऊ शकता. मुंबई लोहमार्ग पोलीस 2023चा क्वेश्चन आहे. चला, मला काय सांगायचं आहे, वडिलांचं वय कितीच्या पटीत असतं मला सांगा. वडिलांचे वय असते 13च्या पटीत, जर गुणोत्तर 13 असते नाही. आणि मुलांचं, ओके, वडील आणि मुलगा, चला मराठीत पण घेतलं, बॅलन्स केला, पण तिकडे इंग्लिशमध्ये घेतलं होतं ना, इकडे काय मुलगा बरोबर 3च्या पटीत आहे. ओके, चलो, वडिलांचं वय 13च्या पटीत आहे. 13 एकदम रेअर संख्या आहे, मूळ संख्या आहे. मूळ संख्येचा पाठ पाहिजे 13च्या पटीत. 13च्या पटीत 56 कधीच येत नाही, 13च्या पटीत 60 कधीच आलं नाही आजपर्यंत, 64 येतच नाही, 13 × 5 = 65. म्हणून हे सगळं सॉल्व्ह करायची गरज आहे का, नाही. तर फॅक्ट काय सांगतं, वडिलांचं वय 13च्या पटीतच आहे, हे 100% त्रिकालबाजीत सत्य.
त्याला मॅच करणारा किंवा त्या कंडिशनला सॅटिस्फाय करणारा किंवा त्या अटीची पूर्तता करणारा एकच पर्याय आहे. म्हणून हा मुंबई लोकमत पोलीस 2023चा क्वेश्चन 2 सेकंदामध्ये तुम्ही उडवू शकता जर फोकस असेल तर तुमचं या ठिकाणी. ओके, चलो क्वेश्चन नंबर 22. एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे. वर्गात 30 मुले असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. तर त्या वर्गात किती मुली आहेत असं म्हणले. ओके, चलो काय घेऊ आपण आता. मी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो. ओके, वर्गामध्ये आहे ना, सपोज करा 20 मुलं आहेत. किती मुलं? 20 पण नाही, 10च मुलं घेऊ आपण. वर्गामध्ये किती आहेत? 10 मुलं आहेत आणि त्यांची सरासरी किती आहे? 20 आहे. ओके, वर्गामध्ये 10 मुली आहेत, त्यांची सरासरी किती? 22 आहे. किती? 22 आहे. तर आपण काय करू, 10 मुलांची सरासरी 20 आहे, 10 मुलींची सरासरी, हे बॉईज लिहितो या ठिकाणी, कन्फ्युजन नको, गर्ल्स आहेत. ओके, सरासरी किती? 22 आहे. तर मुलांच्या वयाची एकूण बेरीज किती होते? 20 × 200 किती होते? 200 होते. मुलींच्या वयाची एकूण बेरीज किती होते? 22 × 22 220 होतं. किती झालं? 220. आता वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती? तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज 200 + 220 440 होतं. सॉरी 420 होतील ना, 420 झाले. किती झाले? 420. आणि वर्गामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत? हे 10 मुलं 10 मुली, टोटल किती झाले? 20. 0 आणि 0 कॅन्सल करा, 2 बे 21 दोन्ही बेच्या होतं. ओके, 2 2 4 2 बे 21. हे सेंटरला आलं या ठिकाणी. हे का बरं सेंटरला आलं? कारण 20 आणि 22 हे सरासरी आहेत. मुलांची संख्या पण सेम आहे, मुलींची संख्या पण सेम आहे. समजलं इथंपर्यंत? चलो, ज्यावेळेस सरासरीचे खूप सारे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करता ना, त्यावेळेस या गोष्टी समजतात आपल्याला. चलो, इकडं काय करू आपण, वर्गातील मुलांचे वय, मुलांच्या वयाची सरासरी 15.5 आहे. बॉईजची सरासरी आहे किती? 15.5. गर्ल्सची सरासरी आहे किती? 16.5. किती? 15.5 आणि 16.5 आहे या ठिकाणी. चलो, समजतंय? तर संख्या रेषेवरती दाखवतो मी या ठिकाणी. इथं असतं 14, इथं असतं 15, इथं असतं 16. ओके, मग या ठिकाणी काय करतो मी, हे 16.5 आणि हे 15.5 कुठे येतं? या ठिकाणी. ओके, 16.5 आणि 15.5च्या दरम्यानची संख्या, मध्यभागची संख्या किती आहे? 16 आहे. मग वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती सांगितले? 16 सांगितलेली. किती सांगितले? 16. बरोबर या दोघांच्या मध्यभागी आहे हे 16.5 आणि 15.5च्या मध्यभागी आहे. मग मुलांची संख्या आणि मुलींची संख्या डिफरंट असते की सेम असते? सेम असते. तर वर्गातील मुलांची संख्या 30 आहे, तर मुलींची संख्या पण किती असायला पाहिजे? 30 असायला पाहिजे. ओके, तर मुलांची संख्या किती दिलेली होती? 30 दिलेली होती. मुलींची संख्या सुद्धा किती आहे? 30 आहे. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे. अगदी उत्तम एक्झाम्पल या ठिकाणी विचारलेला होता. तर व्यवस्थित कस लागतो या ठिकाणी, सरासरी चॅप्टर आणि गुणोत्तर प्रमाण या दोन्ही चॅप्टरचं या ठिकाणी. ओके, गुणोत्तर प्रमाणाचं तरी कमी लागेल, मात्र सरासरीवरती ना बेस असलेला क्वेश्चन आहे. वेगळ्या पद्धतीनं लेंदी मेथडनी सॉल्व्ह केलं तरी सुद्धा उत्तर तेवढंच येणार आहे. चल, शुभमचे आजचे वय 12 वर्ष आहे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्ष. चला लिहून घेऊ एक एक. शुभम बरोबर किती वर्षाचा आहे? 12 वर्षाचा आहे. शुभमचे वडील या ठिकाणी, शुभमचे वडील किती वर्षाचे? 42 वर्षाचे आहेत. ओके, शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. शुभमची आई या ठिकाणी, आईसाठी एज घेऊ. शुभमची आई वडिलांपेक्षा किती वर्षांनी लहान आहे? 6 वर्षांनी लहान आहे. आधी असं असायचं 3 वर्षाचा फरक आहे, 6 वर्षाचा फरक आहे. आता फरक कुठं निघून गेला काय समजत या ठिकाणी. वडिलांनी काय, वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. सॉरी, तर किती आहे? 36 आहे. 6 वर्ष लिहिलं आपण. ओके, 36 आणि 6 42 होतील. तर शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाचे गुणोत्तर. तर शुभम इज टू आई. ओके, त्यांचं जे वय आहे त्याचं गुणोत्तर सांगायचं. शुभमचं 12 आहे, आईचं किती आहे? 36 आहे. डायरेक्ट भाग देऊ शकतो. ओके, का 12/36 लिहूनच करायचं? काही जण असं लिहून करतील तरी सुद्धा चालेल. 12 × 1 = 12, 12 × 3 = 36. गुणोत्तर किती आलं? 1/3. गुणोत्तर किती आलं? 1/3. म्हणून पर्याय क्रमांक 4 रायगड पोलीस 2024चा क्वेश्चन या ठिकाणी इझिली या पद्धतीने सॉल्व्ह झालेला आहे. गिवन डेटा व्यवस्थित लिहून घेणं आणि मग त्याच्यावरती आहे ना प्रोसेसिंग करणं याची सवय असायला पाहिजे.
गोष्टी जास्त सोप्या होतात. रायगड पोलीस 2024चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 24. जर 8a बरोबर 9b असेल तर 9/a चे 8 व b/8 चे गुणोत्तर किती असं विचारलं. चला 8a बरोबर 9b असं रिलेशन सांगितलेलं आहे. आपल्याला a:b जर काढता आलं तर a आणि b च्या व्हॅल्यू काढता येतात. कसं? ओके, गुणाकारात आहे b, बरोबर चिन्हाच्या अलीकडे येईल. ओके, हे अलीकड पलीकड काय असतं मी तुम्हाला एकदा क्लिअर करतो. बरोबर चिन्ह जे आहे, बरोबर चिन्ह ही बाउंड्री लाईन आहे. ओके, कुठली? सपोज करा 2 रूम आहेत तुमच्या घरामध्ये. ओके, इथं असते मदर, इथं असतात फादर. ओके, हिटलर फादर आहेत. चलो, मदरची कुठली सेपरेट खोली नसते. जी फादरची आहे तीच मदरची असते. मात्र जी मदरची हक्काची खोली असते ती कोणती असते माहिती? कोणती असते? स्वयंपाकघर किंवा किचन म्हणतो, स्वयंपाकघर. ओके, वडिलांची खोली आहे. आपण इथं कुठेतरी पडून असतो. कुठं? एकतर हा सेपरेट बेडरूम असेल किंवा हा हॉल असेल, हा टीव्ही, आणि या टीव्हीच्या समोर आपण कुठेही असतो. आपला आहे ना स्वभाव जो आहे, तुमची रूम असेल सेपरेट किंवा घरात एकच खोली असेल, त्या खोलीत हॉलमध्ये सगळीकडे तुमचा स्वभाव एकच आहे. ओके, एकच आहे. बाउंड्री लाईन कुठे आहे? इथं आहे. ओके, आईसोबतचा व्यवहार तुमचा जो आहे, आईसोबतचा व्यवहार जो आहे या ठिकाणी, ओके, हा संपूर्ण पोर्शन मध्ये इथं एकसारखा आहे. बट तुम्ही जसं ही बाउंड्री लाईन क्रॉस करता, ओके, एकदम तुमचे जज्बात, तुमचे इमोशन्स सगळे बदलतात. पप्पाच्या समोर गेलात की एकदम अपोजिट होतं, सगळंच उलट होतं. ओके, कुणी यांना बाहेरचा व्यक्ती बघितलं तर आश्चर्यचकित होईल या सगळ्या गोष्टी बघून. हे बरोबर चिन्ह असं आहे. ओके, संख्या सुद्धा त्याच पद्धतीने करत असतील. ओके, एखादा कुत्रा सुद्धा असतो ना, आपापल्या एरियामध्ये काय असतो? वाघ असतो. काय असतो? वाघ असतो. ज्या वेळेस हा गुणाकारत असतो, पलीकडे येऊन कुठे जाईल? गपचूप भाग करत बसतो. प्रत्येक जण स्वतःच्या घरी काय असतो? वाघ असतो. चला, हा 9 आहे. गुणाकारातला 8 पलीकडे जाईल तर काय होईल? भागाकार. म्हणजे संख्या सुद्धा ज्या वेळेस मम्मीच्या खोलीतून पप्पाच्या खोलीत जातील किंवा पप्पाच्या समोर जातील तर त्यावेळेस काय करतो तो? आपलं जे काही आहे स्वभाव तो चेंज करतो पलीकडून. त्या पद्धतीने संख्या चेंज होतो. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन, डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन, या पद्धतीने. a/b बरोबर 9/8 आहे. म्हणजेच a बरोबर 9 आणि b बरोबर 8 लिहून घेऊ शकतो. b बरोबर 8. राईट. आपल्याला काय विचारले? a/9 चे b/8 चे गुणोत्तर. a/9 चे b/8 चे गुणोत्तर. a ची किंमत लिहितो आणि b ची किंमत लिहितो. ओके, चालेल. a ची किंमत किती आहे या ठिकाणी? a ची किंमत बरोबर 9. a ची किंमत किती आहे? 9. छेदामध्ये 9 लिहा. गुणोत्तरला गुणोत्तरच लिहा. ओके, b ची किंमत किती काढली आपण? 8. 8च. ओके, 9 9 कॅन्सल, 8 8 कॅन्सल. राहिलं काय? 1:1. गुणोत्तर किती आलं? 1:1. या पद्धतीने. ओके, हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25 मध्ये काय सांगितलंय? 80 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 7:3 प्रमाणात आहे. ओके, प्रमाण 2:1 बनवण्यासाठी किती पाणी लिटरमध्ये त्यात वाढवावे लागेल? व्यवस्थित समजून घ्या. ओके, गुणोत्तर काय आहे आणि या ठिकाणी मिक्सचर आणि ॲलिगेशन मध्ये ना कोणत्या पद्धतीने क्वेश्चन विचारला असतो. वर्धा पोलीस 2023चा क्वेश्चन आहे. या ठिकाणी 7:3 प्रमाण आहे. किती आहे? 7:3 प्रमाण. कशाचं? आता या ठिकाणी नेहमी याच्यावर येणं लिहून घ्यायचं, दूध आणि पाणी. दूध किती आहे आणि पाणी किती आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती आहे? 7:3 आहे. ओके, हल्ली काय व्हायलंय? पाणी 3 लिटर आणि दूध त्याच्यामध्ये, सॉरी, पाणी 7 लिटर आणि दूध त्याच्यामध्ये 3 लिटर असतं. ओके, म्हणून आहे ना सर्वसाधारणरित्या समाजात काय चालतं ते लक्षात घ्यायचं नाही. इथं जे दिलंय त्याच्या पलीकडे आपण विचार करायचा नाही. जो आयोगाचा पेपर असेल ते आपल्याला काय असेल? त्रिकालबाधित आपलं सत्य असेल. ओके, त्या सत्याच्या बाहेर विचार करायचा नाही. 7:3 आहे. आणि हे टोटल किती लिटर आहे म्हणून सांगितलंय? 80 लिटर म्हणून सांगितलं. टोटल किती लिटर आहे? 80 लिटर आहे. तर 80 लिटर मध्ये 7:3 असेल तर आपण काय करतो? 7 आणि 3. ओके, दूध किती आहे? 7x आहे. पाणी किती आहे त्याच्यामध्ये? 3x आहे. बरोबर, दोन्ही मिळून किती होतं? 80 लिटर होतं. 7x अधिक 3x 10x होता. 10x बरोबर 80 घेतलं तर 0 0 कॅन्सल. x बरोबर किती आलं? 8. तर 7 8 56. x ची व्हॅल्यू 8 आली ना. 7 8 56
आणि 8 त्रिक 24, 80 लिटर मध्ये 56 लिटर काय आहे, दूध आहे, 24 लिटर काय आहे, पाणी आहे. आता काय म्हणले, हे प्रमाण 2:1 बनवायचं. किती, 2:1 बनवायचं आहे. तर 2:1 बनवायचं आहे, बट किती लिटर पाणी ओतावं असं म्हणले. 56 लिटर आहे ना, 56 लिटर काय आहे या ठिकाणी, दूध आहे. पाणी किती आहे ह्याच्यामध्ये, पाणी किती आहे, 24 लिटर आहे. आता प्रमाण, आता सध्या गुणोत्तर किती आहे, 7:3 आहे. ओके, हे 7 असेल तर हे 3 आहे, भागाकार केल्याच्यानंतर 56. ओके, दूध 56च असेल, मिळवायचं काय, पाणी मिळवायचं आहे. आता एक गुणोत्तर 2:1 होण्यासाठी हे डबल असायला पाहिजे. कशाच्या, पाण्याच्या. तर 56च्या निमपट काय होतं, 28. 28 दोन्ही 56 होतं. तर किती, 28 एक्का 28, 28 दोन्ही 56. गुणोत्तर किती येतं, 2:1 मॅच होतं या ठिकाणी. बट पाणी किती लागतं त्यावेळेस, 28 लिटर. म्हणजे आधी किती होतं, 24. किती वाढवलं आपण, 4 लिटर पाणी वाढवलेलं आहे. तर किती पाणी त्यात वाढवावे लागेल, 4 लिटर पाणी त्यात वाढवावे लागेल. ओके, क्लिअर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. राम व श्याम यांनी आपले भांडवल 2:3 वर्षाच्या मुदतीत गुंतविले होते. ओके, मुदत किती आहे या ठिकाणी, 2:3 वर्षाच्या मुदतीत गुंतविले होते. त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर 3:2 आहे. तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती असं विचारलेलं आहे. ओके, चला, मुदत किती होती, 2:3 होती. मुदत किती होती, 2:3. कोणाची, राम आणि श्यामची. राम आणि श्यामच्या भांडवलाचं गुणोत्तर 2:3 होतं. त्याच्यानंतर 2:3 वर्षाच्या भांडवल 2:3 वर्षाच्या मुदतीत, मुदत किती होतं, 203 होतं, 2:3 होतं. त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती दिले, 3:2 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 3:2. तर आपण काय करणार या ठिकाणी, 3 त्रिक 9. ओके, 2 दोन्ही 4, 9:4. तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती असणार आहे, 9:4 हेच असणार आहे. ओके, याला क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड म्हणतो. डिटेलमध्ये आहे ना, ज्यावेळेस कन्सेप्ट समजावून सांगेन त्यावेळेस आहे ना आपण बघूया याच्यावरती. चंद्रपूर पोलीस 2023, 9:4. ऑप्शन नंबर 2 काय आहे या क्वेश्चनचा आन्सर. चलो नेक्स्ट. 5,000 रुपये विराट, रोहित व शुभमन यांच्यामध्ये 7, 8, 5 या प्रमाणात वाटल्यास रोहितचा हिस्सा किती. रोहित कुठे आहे बघा, विराट इज टू रोहित इज टू शुभमन गिल. ओके, यांच्यामध्ये कोणत्या प्रमाणात, 7, 8, 5 या प्रमाणात. तर रोहितचा हिस्सा किती, रोहितचा हिस्सा हा कितीच्या पटीत असायला पाहिजे, 8x पटीत असायला पाहिजे. 8x पटीत. ओके, म्हणजेच 8च्या पटीत असायला पाहिजे. ओके, 8ने या संख्येला भाग जातो का, तर 8ची विभाज्यतेची कसोटी काय सांगते, कुठल्याही संख्येच्या शेवटी किती शून्य असतील, 3 शून्य असतील. कुठल्याही संख्येच्या शेवटी, तर त्याला 8ने भाग जातो. बट 8ने भाग जाणाऱ्या 2-3 संख्या असू शकतात, एकच नाही. तर किंवा दुसरी अट काय, आता या ठिकाणी 1 0 आहे, 1 0 आहे, या ठिकाणी 2 0 आहे. बट एखाद्या संख्येतील शेवटच्या 3 अंकी संख्येला 8ने जर भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला भाग जातो. तर 8 1 8, 8 संग 48, 2 राहिले, भाग जात नाही. ओके, तर 1750चा विचार करा या ठिकाणी, 750. तर 8 9 72 राहिले 3, 30ला भाग जात नाही, भाग जाणारच नाही. आणि 250ला भाग जातो का बघा. ओके, 1250 म्हणलं, फक्त 250 घेतले. 8 त्रिक 24 राहिलं 1, म्हणून 8ने भाग जातोच कोणाला, 2000 का. म्हणून रोहितचा हिस्सा किती, 2000. ओके, बेरीज करून 100 व्हॅल्यू काढून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल करू शकता, बट आवश्यकता नाही. ओके, तर इथं विभाज्यतेच्या कसोट्या सुद्धा यायला पाहिजे आपल्याला, ज्यावेळेस 8ने भाग जातो की नाही हे चेक करत असतो. म्हणून मी तुम्हाला आहे ना सुरुवातीला काय सांगितलं होतं, चॅप्टर स्टार्ट करत असताना मी सांगितलं होतं विनंती करून, गुणोत्तर प्रमाण आणि पर्सेंटेज हे 2 चॅप्टर्स जे आहेत, तर एखादा वटवृक्षाचे आहे ना एक बांधा आहे तो पूर्ण. ओके, बेसिक मॅथमॅटिक्स त्याच्यामुळे आहेत. आणि या 2 चॅप्टरचे आहे ना बाकी सर्व हे जर आहे ना मेन ट्रंक असेल, मेन त्या झाडाचं खोड असेल, मेन या ठिकाणी ब्रँच असेल, तर त्याचे सब ब्रँचेस जे आहेत, ओके, सरासरी असेल, त्याच्यानंतर आहे ना वयवारी असेल, भागीदारी असेल, मिक्सचर ॲलिगेशन असेल, सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, सर्वच्या सर्व चॅप्टर आहे ना याच्याशी कनेक्टेड आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं पर्सेंटेज चॅप्टर आणि म्हणजे टक्केवारी चॅप्टर, गुणोत्तर प्रमाण चॅप्टर, रेशो प्रपोर्शन चॅप्टर, हे 2 चॅप्टर तुमचे परफेक्ट असायला पाहिजे. ईच अँड एव्हरी क्वेश्चनचा त्या ठिकाणी संदर्भ येतो म्हणजे येतो. चलो क्वेश्चन नंबर 28. रुपेश, दिनेश व महेश यांचे सरासरी वजन 15
15 किलो आणि त्यांच्या वजनाचे गुणोत्तर अनुक्रमे 2:3:4 आहे. तर रुपेश दिनेश महेश यांचे वजन किती? रुपेश दिनेश महेश यांचे वजन किती? तर 2, 3, 4. ओके चला रुपेश दिनेश महेश. ओके आन्सर निघते का बघू. रुपेश दिनेश आणि महेश यांच्या वजनाचं गुणोत्तर लिहून घ्या. किती आहे? 2:3:4. रुपेशचं वजन 2च्या पटीत, दिनेशचं वजन 3च्या पटीत, महेशचं वजन 4च्या पटीत. ओके चलो तर 4च्या पटीत. ओके हे सगळ्यात शेवटी कोणाचं आहे? महेश. हाच क्रम असेल ओके गुणोत्तराचा. तर महेशचं वजन जे आहे तर ते कितीच्या पटीत आहे? 4च्या पटीत आहे. ओके 4च्या पटीत आहे. 4च्या पटीत नाही, 4च्या पटीत नाही, 4च्या पटीत नाही, हेच उत्तर आहे. दॅट्स इट. हे चेक करा 2च्या पटीत आहे का? आहे. हे बघा 3च्या पटीत आहे का? 15 आहे. हा एकच पर्याय या ठिकाणी मॅच करतो. म्हणून कोल्हापूर पोलीस 2023चा क्वेश्चन अर्ध्या सेकंदात आपण सॉल्व्ह केलेला आहे. जर आतापर्यंत इथपर्यंत आहे ना, इथपर्यंत ज्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी व्यवस्थित समजलेल्या असतील तर. पुढचा क्वेश्चन बघा, वाचून घ्या व्यवस्थित एकदा. दहा वर्षापूर्वी वडिलांचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. 10 वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या वयाहून दुप्पट होईल तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती? आजच्या वयाचं गुणोत्तर विचारलेलं आहे 10 वर्षापूर्वी. ओके गुणोत्तर दिलेलं नाही बट पट सांगितलेलं आहे. पट सांगितल्यानंतर आपण काय करू शकतो? 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाचे किती आहे? तिप्पट आहे. वडील इज टू मुलगा बरोबर आहे. तर वडिलांचं वय तिप्पट आहे याचा अर्थ मुलाचं वय 1 वर्ष असेल, वडिलांचं वय 3 वर्ष. तिप्पट झालं. गुणोत्तर घेतो पण ऍक्च्युअल मध्ये वय घेत नाही. 10 वर्षापूर्वी. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाहून दुप्पट होईल. ओके वडिलांचं वय मुलाच्या वयाहून दुप्पट होतं. वडिलांचं वय इथं 2 ओके आणि मुलाचं वय किती? 1 दुप्पट झालं. ओके मला सांगा हे 10 वर्षापूर्वीचं वय आहे आणि हे 10 वर्षानंतरचं वय आहे. ओके आज रोजी प्रत्येक वेळेस माझंच वय घेतोय मी या ठिकाणी. सपोज करा माझं वय किती आहे? 30 आहे. 10 वर्षापूर्वी माझं वय 20 वर्ष आहे. 10 वर्षानंतर माझं वय 40 वर्ष. तर हे 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतरचं जे वय आहे 20 आणि 40 मधलं अंतर किती आहे? 20 वर्ष. ओके समजलं. चला याला काढून टाक. ओके नाहीतर रेकॉर्ड्स मध्ये येऊन जाईल. ओके चलो ठीक आहे. आता बघा ती वेळ आली. कोणती वेळ आली? ती वेळ आली. ती वेळ. हा गुणोत्तर 10 वर्षापूर्वीचा, हा गुणोत्तर 10 वर्षानंतरचा. बट या 1 आणि 1 मध्ये फरक 0च आहे आणि या 3 आणि 2 मध्ये फरक 1च आहे. फरक असा डिफरंट असून चालतो का? नाही. मग आपण काय करू? याला चेंज करून घेऊ. ओके चेंज करून कसं घ्यायचं? आधी ओके सपोज करा काय करतो मी. हां तर हे किती होतं? वडिलांचं वय दुप्पट मुलाच्या वयापेक्षा. मग आपण काय केलं? याला चेंज करायचं ठरवलं. तर सगळ्यात अगोदर आहे ना याला आहे ना आपण याला प्रोसेस करायचं आहे. एका संख्येने गुणायचं कुठलेही. तर 1 ने गुणलं तर तेच राहील. 2 ने गुणून बघू आपण. 2 2 4 2 1 2. दोन्ही संख्यांना सेम ट्रीटमेंट दिली आहे. मागच्या टॉफीचं मी उदाहरण सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये आठवा. तर आता 2 आणि 1 मधला फरक 1, 4 आणि 3 मधला फरक 1. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. फरक समान झाला. फरक समान झाला. फरक समान झाल्याच्या नंतर मी काय सांगितलं? हा फरक आणि हा फरक समान यायला पाहिजे. तो किती आलाय? 1 आलाय. हे गुणोत्तर असतं. ऍक्च्युअल मध्ये हे जे फरक आहे किती वर्षाचा आहे? 20 वर्षाचा आहे. ओके हे गुणोत्तर आहे म्हणून 1x म्हणजेच x आहे. ओके तर x बरोबर किती आलं? 20. ओके तर मी लिहिणार नाही या ठिकाणी. परत एकदा स्पष्टपणे सांगतोय. वडिलांचं 10 वर्षापूर्वीचं वय 3x. वडिलांचं 10 वर्षापूर्वीचं वय 3x. मुलाचं 10 वर्षापूर्वीचं वय किती? x 1x. ओके 10 वर्षानंतरचं वडिलांचं वय 4x. ओके आणि 10 वर्षानंतरचं मुलाचं वय किती? 2x. आता आपल्याला काय विचारलंय? तर त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती? आता 3x नुसार 3 गुणिले 20 20 त्रिक 60. वडिलांचं वय 10 वर्षापूर्वी किती? 60. मुलाचं वय 20 वर्ष. बघा 3 आहे का नाही? तिप्पट आहे का नाही? आहे. हे 10 वर्षापूर्वी आहे. 10 वर्षापूर्वी 60 असेल तर आज किती असेल? 70. ओके हे 70 आणि याचं किती होईल? 30 होईल. किती होतं? 30. 70 आणि 30 हे वडिलांचं वय आणि हे मुलाचं वय यांचं गुणोत्तर. 0 0 कॅन्सल करा. 7 असतील म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे.
हा गोंदिया पोलीस 2023चा क्वेश्चन. क्लिअर झाले, सगळ्यांना व्यवस्थित समजलेला आहे. गुणोत्तरामध्ये फरक असताना कोणत्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, हे एक म्हणजे काय असतं, हा फरक असतो, हा गुणोत्तर असतो. आणि गुणोत्तराची किंमत किती असते, जेवढं अंतर गुणोत्तरांमध्ये असतं, जेवढ्या वर्षाचं ते असतं. ओके, चलो. ओके, क्वेश्चन नंबर 30. ओके, 1 लिटर व 600 मिली या दोन राशींचे गुणोत्तर काढा. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी. नवी मुंबई पोलीस 2023चा क्वेश्चन आहे. 3-5 असतील. चला, 1 लिटर आणि 600 ml. आता सगळेच परिमाण जे आहेत, ते परिमाण मी आहे ना एका लेक्चरमध्ये लिहून देईन. ओके, कोणतं एकक कितीमध्ये आहे ना म्हणजे विभागलेलं असतं वगैरे या गोष्टी. 1 लिटर बरोबर किती असतात, 1000 ml म्हणजे मिलीलिटर असतात. आणि हे तर 600 मिली दिलेलंच आहे, तर लिटरला मिलीमध्ये लिहून मग आपण हे करू शकतो. 1 लिटर म्हणजे 1000 ml. ओके, 1000 mlचं कशासोबत, 600 ml सोबत. ओके, तर भागाकार करत असताना काय होईल, एकक पण कॅन्सल होतं, ml कॅन्सल, 0 0 0 0 कॅन्सल, राहिलं काय 6 आणि 10. तर 2 त्रिक 6, 2 पंचे 10, 5 3. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 काय आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे. चलो, या ठिकाणी 30 क्वेश्चन म्हणजे आजचे 15 क्वेश्चन संपलेले आहेत. हे 2023चे सगळे क्वेश्चन घेतलेले आहेत आपण. आणखीन एक स्लाइड असेल याच्यानंतर 2023च्या क्वेश्चनच्या संदर्भात 2023चे प्रश्नांचा समावेश असेल. आता 2023चे क्वेश्चन का बरं आधी घेतोय मी, 2023ला पोलीस भरतीला झालेले जे प्रश्न होते मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचे, बाकीच्या सब्जेक्टच्या बाबतीत माहिती नाही, त्यांची काठिण्य पातळी अधिक होती. आणि कम्पॅरेटिव्हली 2024चे प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला मी दाखवेन स्लाइड्समध्ये, तर 2023 पेक्षा ते प्रश्न किती सोपे आहेत हे सुद्धा मी दाखवून देईन. तर 2023चे क्वेश्चन झाल्याच्यानंतर 2024चे पण क्वेश्चन होतील. 2019चे क्वेश्चन घ्यायची गरजच पडणार नाही, कारण जे क्वेश्चन 2023 आणि 24ला आपण प्रॅक्टिस करून घेतले सेम ॲज इट इज क्वेश्चन्स पडलेले आहेत. नंबर्स सुद्धा चेंज नाही आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे एखादा क्वेश्चन चुकून असेल जो 2023मध्ये आणि 24मध्ये विचारलाच नाही त्या टाईपचा क्वेश्चन, आणि तो 2019मध्ये विचारला, असं होणार तर नाही. आणि जर झालेलं असेल तर तो क्वेश्चन मी ॲड करेन. त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी, त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक, राज्यसेवा पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर ग्रुप बी मेन्स, ग्रुप सी मेन्स मध्ये विचारलेल्या गुणोत्तर प्रमाणच्या प्रश्नांचा सुद्धा आपण या ठिकाणी या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये समावेश करणार आहोत. ओके, चला तर मग या ठिकाणी आज इथेच थांबू, विश्रांती घेऊ. स्वस्थ राहा, मस्त राहा, अभ्यास करत राहा, नोट्स बनवत राहा, सातत्य टिकवून ठेवा. डेट कधी येते म्हणजे कधी ॲड निघेल, काय काय करू, फक्त कागदपत्रांचे ना या ठिकाणी काय करा, जे आता मार्च झालेला आहे, जून जुलै आहे, आता पुढच्या मार्चपर्यंत ॲड कधीही त्याच्या अगोदर पडेल. तर आता काढलेले डॉक्युमेंट तुम्हाला वर्षभर पुढच्या मार्चपर्यंत चालतील. तर कागदपत्रांची ना पूर्तता करून ठेवा, कागदपत्र सगळे काढून ठेवा. ऐन वेळी आहे ना भांबावून जाऊ नका, आत्ताच त्याच्यासाठी आहे ना थोडा वेळ द्या. सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. पेपर कधी येईल, म्हणजे पेपर कधी होईल, ग्राउंड कधी होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. सातत्यपूर्णपणे सकाळी तुम्ही ग्राउंड, संध्याकाळचा टायमिंग असेल संध्याकाळी ग्राउंड, आणि बाकीच्या राहिलेल्या आहे ना 7 ते 8 तासामध्ये फक्त आणि फक्त अभ्यासावरती फोकस करा. तर आतापासून एक पण दिवस न घालवता जर तयारीमध्ये राहिला तर 100% आहे ना कट ऑफच्या आतमध्ये बसाल. याच्यासाठी आहे ना कष्ट करावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. ओके, तर विश्रांती घेऊ आज इथंच. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.